आज आपण अजिबात तेलकट न होणारी, काटेरी, कुरकुरीत, झटपट तयार होणारी, चवीला तर अगदी भाजणीच्या चकलीसारखीच लागणारी पोह्याची चकली बनवते। त्यासाठी प्रथम मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप डाळ व 1 कप पोहे बारीक करून चाळणीमध्ये काढून चाळून घ्यायचे। आता यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालायचं, धणे पावडर, जीरा पावडर, लाल तिखट, हळद, ओवा, तीळ घातले। सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये 1.5 चमचा तेल कडकडीत गरम करून पिठावर घालायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। हाताला सोसवल असं गरम पाण्याने पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं। हे मळलेलं पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि एका ताटावर मी दाखवते त्याप्रमाणे चकली पाडून घ्या। बघा काय मस्त सुंदर काटेरी चकली तयार झाली। गरम तेलावर दोन्ही बाजूनी तळून घ्या। चवीला तर अगदी भाजणीच्या चकलीसारखीच लागली। एकदा अवश्य ट्राय करून बघा। धन्यवाद।